नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुस्तक परिचय चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांची जीवन कहाणी म्हणजेच मी वनवासी हे त्यांचं आत्मचरित्र. सिंधुताई सपकाळ यांनी कोणाच्याही आधाराशिवाय जे काम उभं केलं ते खरोखरच प्रत्येकाला मार्गदर्शक ठरेल असं आहे. मी आणि माझं कुटुंब एवढ्यापुरतं सर्वसामान्य माणसाचं आयुष्य मर्यादित असतं. पण सिंधुताई सपकाळ या अत्यंत गरीब हलाखीच्या परिस्थितीतून लग्न झाल्यानंतर त्यांना घरातून हाकलून काढलं आणि त्यानंतर त्यांच्या एकटीचा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासामध्ये त्यांना ज्या दुःख वेदना सहन कराव्या लागला त्या सगळ्याचं वर्णन या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं आहे. सिंधुताई सपकाळ या 1000 पेक्षा जास्त मुलांच्या आई आहेत. त्यांनी पुण्यामध्ये पहिलं अनाथाश्रम सुरू केलं आणि त्यांची मुलगी जी ममता आहे तिच्याविषयी जास्त प्रेम आणि बाकीच्या मुलांविषयी दुजाभाव निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलीला दुसरीकडे अनाथाश्रमामध्ये ठेवलं आणि पूर्णपणे या मुलांच्या विकासासाठी, मुलांच्या पालनपोषणासाठी स्वतःला वाहून घेतलं आणि त्यासाठी जो संघर्ष करावा लागला तो खरोखरच उल्लेखनीय आहे. बाकीची महान लोक जर आपण बघितली तर ते दोन समान विचार एकत्र आलेले आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ बाबा आमटे आणि साधना आमटे, राणी बंग, अभय बंग, म्हणजे ज्या लोकांनी मोठी कामं केलेली आहेत तिथे दोन पती पत्नी समान विचारांनी एकत्र येऊन काम केलेलं आपल्याला अधिक प्रमाणात दिसून येतं. पण सिंधुताई सपकाळ हे एकमेव उदाहरण माझ्या वाचनामध्ये असं आलं की एका बाईंनी कोणाच्याही आधाराशिवाय हे संपूर्ण काम उभं केलेलं आहे. अशा या सिंधुताई सपकाळ यांचा जीवन प्रवास आपल्याला सगळ्यांना जर जाणून घ्यायचा असेल तर मी वनवासी हे त्यांचं आत्मचरित्र नक्की वाचा. आणि ज्यांना पुस्तक वाचनाची आवड नसेल त्यांनी मी सिंधुताई सपकाळ बोलते हा चित्रपट त्यांच्या जीवनावर निघालेला आहे. तो चित्रपट जरी पाहिला तरी त्यांच्या जीवनाची माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल. थँक्यू.